मिथुन राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात मागच्या कित्येक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून चाललेला त्रासाचा आणि संघर्षाचा काळ आता संपणार आहे. होय, तुम्ही जे ऐकत आहात ते 100% खरं आहे. कारण 27 जुलै 2026 ते 11 डिसेंबर 2026 हे 137 दिवस तुमच्या आयुष्याला एक नवी आणि एक खूप मोठी दिशा देणारे ठरणार आहे. कारण 27 जुलैपासून शनी महाराज वक्री होणार आहेत आणि हे वक्री 11 डिसेंबरपर्यंत असणार आहेत. तर मित्रांनो, या संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही देणार आहे. तुमच्या सोबत या 137 दिवसात कोणत्या घटना घडतील, काय होईल याबद्दल माहिती तुम्ही नक्की जाणून घ्या. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, तुमच्या पत्रिकेबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज करावा. तुमच्या जीवनात समस्या असतील, लग्न जमत नसेल, संतान प्राप्ती होत नसेल, पैसा टिकत नसेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, असंख्य प्रश्न समोर उभे असतील, मार्क तुम्हाला कमी पडले असतील शिक्षणामध्ये, किंवा तुम्हाला मार्ग मिळत नसेल, किंवा चांगला काळ कधी येईल, वाईट काळ कधी संपेल, असे असंख्य प्रश्न असतील तर एकदा आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका तपासू, कोणते ग्रह वाईट आहेत, कोणता दोष आहे, हे सगळी माहिती देऊ, योग्य उपाय सांगू, योग्य सेवा देऊ आणि सविस्तर मार्गदर्शन करू. आता वळूया मिथुन राशीकडे. मित्रांनो, सगळ्यात आधी समजून घ्या की शनी वक्री होणं म्हणजे काय. तर मित्रांनो, शनिदेव हा कर्माचा आणि हिशोबाचा देव आहे. जेव्हा शनी वक्री होतो तेव्हा त्याचा प्रभाव खूप तीव्र आणि खोलवर जाणवतो. मिथुन राशीसाठी शनिदेव तुमच्या कुंडलीच्या 10व्या स्थानात म्हणजे कर्मस्थानात वक्री होत आहे. 10वे स्थान हे तुमच्या नोकरीचे, व्यवसायाचे, करिअरचे, प्रतिष्ठेचे आणि वडिलांचे स्थान मानले जाते. शनिदेव तुमच्या 8व्या आणि 9व्या स्थानाचे स्वामी आहेत, म्हणजे ते तुमच्या भाग्येश सुद्धा आहेत. तुमच्या भाग्येश जेव्हा तुमच्या कर्मस्थानात वक्री होतो तेव्हा त्याचा सरळ अर्थ असा होतो, आता नशिबाच्या भरोशावर बसून चालणार नाही, तुम्हाला खूप कष्ट घ्यावा लागेल, खूप मेहनत करावी लागेल, तेव्हाच फळं मिळतील. आणि शनी वक्री होतो म्हणजे शनी एखाद्या राशीत बसलेले आहेत आणि तेव्हा ते वक्री होतात, म्हणजे उलटी चाल चालतात, तेव्हा याचा प्रभाव संपूर्ण 12 राशींवर पडतो. आता कोणत्या मोठ्या घटना घडतील तर करिअर आणि व्यवसायात अचानक मोठी झेप तुम्हाला बघायला मिळेल. शनी थेट तुमच्या कर्मस्थानात होत असल्यामुळे नोकरी किंवा व्यवसायात खूप मोठे फेरबदल होताना तुम्हाला दिसतील. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल किंवा प्रमोशनची वाट पाहत असाल तर सुरुवातीला काही अडथळे येतील, पण ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान अचानक तुम्हाला एखादी खूप मोठी सुवर्ण संधी मिळू शकते. व्यवसायात एखादी रखडलेली मोठी डील या काळात फायनल होतील, ज्यामुळे तुमचा आर्थिक स्तर उंचावेल. रखडलेली कामे आणि भाग्योदय तुमचा होईल. शनी भाग्यस्थानाचा स्वामी आहे. तुमच्या ज्या योजना मागच्या काही काळापासून अपूर्ण होत्या किंवा पैशाअभावी थांबल्या होत्या त्या अचानक सुरू होतील. जुनी रखडलेली कोर्टाची कामे किंवा सरकारी कामे या 137 दिवसात मार्गी लागतील. वडिलांसोबत किंवा वरिष्ठांसोबत जर काही मतभेद असतील तर ते मिटतील आणि त्यांचे मोठे सहकार्य तुम्हाला लाभेल. 10व्या स्थानातील शनी वक्री असताना बऱ्याच लोकांना नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त नवीन शहरात किंवा नवीन ठिकाणी जावे लागू शकते. हा स्थान बदलाचा योग सुरुवातीला थोडा ताणतणावाचा असेल, पण भविष्यासाठी तो अत्यंत फायदेशीर ठरेल. समाजात तुमचे नाव आणि प्रतिष्ठा वाढणारी एखादी मोठी घटना या काळात घडू शकते. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ जितका प्रगतीचा आहे तितकाच तो काही गोष्टींमध्ये प्रचंड सावध राहण्याचा सुद्धा आहे. म्हणून काही गोष्टींची विशेष काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे. शॉर्टकट आणि चुकीच्या मार्गाचा वापर टाळावा. शनी कर्मस्थानात वक्री होत आहे, त्यामुळे कामाच्या ठिकाणी कोणाची फसवणूक करणं, लाच घेणं किंवा शॉर्टकट वापरणं तुम्हाला खूप महागात पडू शकतं. शनिदेव अशा चुकांची कडक शिक्षा आपल्याला देतात. कामाचा ताण आणि मानसिक थकवा या काळात तुमच्यावर कामाचा बोजा अचानक वाढेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. काम आणि कुटुंब यामध्ये समतोल राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कामाच्या नादात स्वतःच्या खाण्यापिण्याकडे किंवा आरोग्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. सांधेदुखी किंवा पाठदुखीची समस्या तुम्हाला जाणवू शकते. मित्रांनो, या काळात शनिदेवाचा पूर्ण शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही काही उपाय सुद्धा करू शकतात. प्रत्येक शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनिदेवाच्या मूर्तीला स्पर्श न करता मोहरीचे तेल अर्पण करा, काळे तीळ अर्पण करा, याने तुम्हाला लाभ होईल. 27 जुलै 11 डिसेंबर पर्यंत हा काळ तुमच्या कर्माची परीक्षा घेणारा आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणारा आहे. आळस सोडा, प्रामाणिकपणे कष्ट करा. हा शनी वक्री काळ तुमच्या आयुष्याला एक सुवर्ण काळ बनवून देईल. हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर व्हॉट्सॲपवर आम्हाला मेसेज करा. ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.